ओम शांति। मीठे बच्चे, तुम सवेरे अमीर बनते हो, शाम को फकीर बनते हो। फकीर से अमीर, पतित से पावन बनने के लिए दो शब्द याद रखो, मनमाना भव, मध्याजित भव। बाबा इथे म्हणतात की तुम्ही सकाळी अमीर बनता आणि रात्री गरीब बनता। याचा काय अर्थ आहे? ज्यावेळेस आपण सकाळी सकाळी उठतोय त्यावेळेस आपली अवस्था खूप छान असते, सुंदर असते आणि आपल्याला त्याचा छानपण अनुभव होतोय। परंतु जसं जसं आपण कर्मक्षेत्रामध्ये उतरतो, जसं जसं आपण आपल्या कामामध्ये उतरतो त्यावेळेस आपली अवस्था पण साधारण होत असते। त्यामुळे बाबा सांगतात की बच्चे, सवेरे तुम अमीर बनते हो और रात को गरीब। जसं जसं आपण कामामध्ये लागतोय आपली अवस्था पण खाली खाली येत जाते आणि आपण संध्याकाळी आणि रात्र होजेपर्यंत संपूर्ण रीती आपल्या मनस्थितीने खाली खाली येत असतो। त्यामुळे बाबा म्हणतात की सकाळी जशी तुमची अवस्था असते तशी रात्री आणि संध्याकाळी राहत नाहीये। याचा एक अर्थ असा पण होतो आणि दुसरी अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपण सतयुगात होतो, ज्यावेळेस आपण त्रेतायुगामध्ये होतो त्यावेळेस आपली अवस्था खूप सुंदर आणि छान होती। त्यावेळेस आपण सुखी होतो, शांत होतो, त्यावेळेस आपण धनाने पण समृद्ध होतो। परंतु जसं जसं आपण कलियुगामध्ये आलो आणि त्यामध्ये पण कलियुगाच्या अंत्यामध्ये एवढे अशांत आणि अज्ञानी झालेले आहोत की आपली पूर्ण अवस्था खाली गेलेली आहे। त्यामुळे बाबा इथे म्हणतात की बच्चे, तुम सवेरे अमीर बनते हो, शाम को फकीर बनते हो। फकीर से अमीर, पतित से पावन बनने के लिए दो शब्द याद रखो। बाबा इथे सांगतात की बच्चे, श्रीमंतापासून गरीब झालेला आहात आणि परत तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर दोन गोष्टींची आठवण ठेवणं जरुरी आहे। एक आहे मनमाना भाव आणि दुसरा आहे मध्याजी भाव। मनमाना भाव याचा अर्थ काय आहे? मनमाना भाव याचा अर्थ असा आहे की स्वतःला सत्य स्वरूपामध्ये जाणणं, स्वतःची ओळख काय आहे हे ओळखून त्या अवस्थेमध्ये राहणं, स्वतःला चैतन्य स्थितीमध्ये ठेवणं, स्वतःला आत्मिक स्मृतीमध्ये ठेवणं म्हणजेच आत्मा अभिमानी अवस्थेमध्ये राहणं। ज्यावेळेस आपण आत्मा अभिमानी अवस्थेमध्ये राहून ईश्वराची आठवण करत असतो त्यालाच मनमनाभाव असं म्हणतात। आणि ज्यावेळेस आपली अवस्था चांगली असते तर आपला प्रारब्ध, आपली मध्याजी हे ऑटोमॅटिकली चांगली होत असते। त्यामुळे बाबा सांगतात कि बच्चे, पतित से पावन बनने के लिए दो शब्दों को याद रखो, मनमाना भव, मध्याजी भव। आज प्रश्न आहे, कर्मबंधन से मुक्त होने की युक्ति क्या है? आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण जे पण काम करतोय त्या कामामध्ये आपल्याला थोडंसं मजा येते आणि कधी कधी मजा येत नसते। अर्थात काही काम करत असताना आपल्याला आनंद आणि शांतीची अनुभूती होत असते आणि काही काम करत असताना आपला बोज वाटत असतो, मनामध्ये हेवीनेस असते। ज्यावेळेस आपली मनस्थिती ही हेवी किंवा बोझल होत असते त्यावेळेस सरळ सरळ त्याचा अर्थ आहे की आपण कर्मबंधनामध्ये अडकलेले आहोत। असे कोणते काम आहे ज्या कामामुळे माझी अवस्था ठीक राहत नाहीये हे तुरंत ओळखणं माझी जिम्मेवारी आहे। तीन प्रश्न विचारायचे आहेत स्वतःला। ते तीन प्रश्न आहेत, क्या मैं खुश हूं? दूसरा प्रश्न है, क्या मेरा शरीर ठीक है? तीसरा प्रश्न है, क्या मैं जिस देश में रहता हूं उस देश के लिए कुछ कर रहा हूं? अज्ञान एवढं वाढलेलं आहे की आपण दिवसभर व्यर्थमध्ये घालवत आहे आणि व्यर्थ पण आपल्याला माहित आहे। आपल्यासमोर मोबाईल आहे, आपल्यासमोर टीव्ही आहे, आपल्यासमोर असे मित्र आहेत ज्यांच्यामध्ये तेवढं ज्ञान नाहीये जेवढं राहायला पाहिजे, किंवा ते ज्ञान नाहीये जे ज्ञान सत्याच्या मार्गावरती घेऊन जात असतो। म्हणून बाबा इथे म्हणतात कि बच्चे, कर्म बंधन से मुक्त होने की युक्ति क्या है?
और उत्तर भी बताते हैं। याद की यात्रा तथा ज्ञान का सिमरन। कर्म बंधन से मुक्त होने के लिए दो बातें बाबा ने बताई है, याद और ज्ञान का सिमरन। याद अर्थात याद म्हणजे आठवण. कोणाची आठवण? आठवण त्या ईश्वराची, आठवण त्या सत्य स्वरूपाची. म्हणून इथे म्हणलेलं आहे की जर तुम्हाला कर्मबंधनापासून जर मुक्त व्हायचं असेल, जर तुम्हाला जर सुखी आणि शांत राहायचं असेल, तर तुम्हाला ईश्वराची आठवण करणं जरुरी आहे. फक्त आठवणच नाहीये तर सोबत सोबत ज्ञानाचं पण चिंतन करणं जरुरी आहे. कारण जर ज्ञानाचं चिंतन नसेल तर आठवण पण तेवढी सखोल होणार नाहीये. कारण जिथं ज्ञान आहे, जिथं समज आहे, तिथं आठवण पण चांगली बनत जाते. म्हणून त्यामुळे बाबा इथे सांगत असतात की बच्चे, याद की यात्रा तथा ज्ञान का सिमरन. दूसरी पॉइंट है एक के साथ सर्व संबंध है, अन्य में भी बुद्धी न जाए. सर्व संबंध एकासोबत. म्हणजेच काय की बाबा जे पण करायचं आहे आता सत्यासाठीच करायचं आहे, व्यर्थासाठी काही करायचंच नाही आहे. कारण व्यर्थाला सपोर्ट करणं म्हणजेच रावणासोबत जाणं, व्यर्थाला सपोर्ट करणं म्हणजेच दुर्योधन बनणं. याच्यासाठी बाबा सांगतात की सारे संबंध एक बाप से हो, एक ईश्वर से हो. और तीसरा है जो सर्वशक्तिमान बैटरी है उस बैटरी से योग लगा हो. जे सर्वशक्तिमान आहे, ज्याची क्षमता अनंत आहे, त्या अनंतासोबत आपलं कनेक्शन राहणं जरुरी आहे. आणि त्यांच्या कनेक्शनमध्ये जर राहिलो तर आपली अवस्था आणि आपली चढती कला हे निश्चिंत आहे. त्यामुळे बाबा म्हणतात की उस सर्वशक्तिमान बैटरी से जुड़े रहो, अपने ऊपर पूरा ध्यान दो, दैवी गुणों के पंख लगे हुए हो. स्वतःवरती ध्यान ठेवणं जरुरी आहे. कारण स्वतःवरती आपण ध्यान ठेवत नाही, आणि ज्यावेळेस आपण स्वतःवरती ध्यान ठेवत नाहीये ऑटोमॅटिकली आपले जुने संस्कार परत येत असतात आणि आपल्याला परत खाली घेऊन जात असते. म्हणून काय म्हणतात बाबा की सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत त्या ईश्वराने सांगितलेल्या ज्ञानावरती चिंतन करा, त्यांच्या आठवणीमध्ये राहा. आणि जर त्यांच्या सांगितलेल्या ज्ञानाचं चिंतन जर असेल बुद्धीमध्ये आणि त्यांच्या जर आठवणीमध्ये जर आपण असलो तर आपली अवस्था पण चांगली होते आणि आपण कर्मबंधन राहतो. त्याच्यामुळे बाबा इथे सांगतात की बच्चे अपने ऊपर ध्यान रखो और दैवी गुणों के भी पंख लगाओ. स्वतःवरती ध्यान ठेवायचं आहे की मी ठीक आहे, माझी अवस्था ठीक आहे, मी व्यवस्थितपणे जगतोय का. आणि दुसरीकडे बाबा सांगतात की दैवी गुणांची आठवण करणं. दैवी गुणांचं पण आपल्याला अभ्यास असणं जरुरी आहे. त्याच्यासाठी आपण रिसर्च करायचं आहे किंवा अभ्यास करायचा किंवा काढायचा आहे की बाबा दैवी गुण कोणते आहेत. उदाहरणासाठी पवित्रता, हर्षित मुक्ता, नम्रता, असे अनेक दैवी गुण आहेत. त्या दैवी गुणांची लिस्ट काढायची आहे, त्या लिस्टवरती चिंतन करायचे आहे आणि त्या चिंतन करून किंवा तो चिंतन करून परत आपण आपल्या जीवनामध्ये कितपर्यंत यूज करतोय, वापरतोय याच्यावरती पण थोडंसं लक्ष देणं जरुरी आहे. धारणा के लिए मुख्य सार. खुशबूदार फूल बनने के लिए संग की बहुत संभाल करनी है, हंसों का संग करना है, हंस होकर रहना है, मुरली में कभी बेपरवाह नहीं बनना है, गफलत नहीं करना है. खुशबूदार फूल. आपल्याला पण फुलं तेच आवडतात ज्या फुलांची सुगंध छान आहे. तसंच बाबा सांगतात की तुम्ही असे फूल बना किंवा अशा फुलांसोबत राहा ज्यांची सुगंध छान आहे. कारण जर चांगल्या फुलांची जर तुम्ही चांगली चॉईस केलात तर तुमचं जीवन पण सुंदर होईल. आणि त्याच्यासाठी बाबा सांगतात की बच्चे खूबसूरत बनने के लिए संग की बहुत संभाल करनी है, हंसों का संग रखना है. स्लोगन. अंतर्मुखी वह है जो व्यर्थ संकल्पों से मन का मौन रखते हैं.